बरं, आपण सगळे मेहनत करतो बँकेच्या नोकरीसाठी आणि प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की ॲक्च्युअल सॅलरी किती मिळते. चला तर मग आपण RRB-POच्या सॅलरी स्लिपचे एक डिस्कशन करूयात. सॅलरी स्लिपचे दोन कंपोनंट खूप महत्त्वाचे असतात. एक म्हणजे ग्रॉस सॅलरी आणि दुसरी असते नेट सॅलरी. तर तुमची ग्रॉस सॅलरी मेजॉरिटी काही कंपोनंटपासून बनलेली असते. ते आपण समोर समजून घेऊयात. त्यामधला पहिला म्हणजे बेसिक पे. बेसिक पे म्हणजे तुमची मुख्य पगाराची रक्कम. बेसिक पेवरच इतर सगळे अलाउन्सेस कॅल्क्युलेट होतात. दरवर्षी इन्क्रिमेंट मिळते आणि प्रत्येक स्केलनुसार हा वाढतो. जसे तुम्ही RRB-PO जॉईन होणार तेव्हा तुम्हाला 48,480 रुपये हा बेसिक पे दिला जातो. ग्रॉस सॅलरीमधला दुसरा मेजर कंपोनंट आहे DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स. हा अलाउन्स महागाईनुसार ठरवला जातो. म्हणजे बाजारात महागाई वाढली तर तुमचा DA वाढतो. डिअरनेस अलाउन्स हा दर 3 महिन्यांनी बदलला जातो आणि गव्हर्नमेंटने दिलेल्या CPI म्हणजे कन्झ्युमर प्राईस इंडेक्सनुसार हा DA ठरवला जात असतो. सध्याच्या कंडिशनमध्ये जवळजवळ 10,200 प्लस म्हणजे 21% ऑफ द बेसिक पे एवढा तुमचा DA आहे. याच्यानंतरचा मेन कंपोनंट असतो HRA. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स. जर तुम्हाला बँकेनं क्वार्टर दिलेलं नसेल तर तुम्हाला घरभाडा भत्ता मिळतो. हा जवळजवळ 8 to 10% ऑफ द बेसिक पे असतो आणि हा शहरानुसार बदलतो. जसे ग्रामीण भागात कमी आणि मेट्रो सिटीजमध्ये तुम्हाला जास्त HRA मिळतो. या सॅलरी स्लिपमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 3,800 रुपये एवढा तुमचा HRA दिलेला आहे. पुढचा जो अलाउन्स आहे तो आहे CCA. याला आपण सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स किंवा HFA म्हणजे हाऊस फर्निशिंग अलाउन्स असं म्हणतो. हे मेट्रो सिटीसाठी फिक्स असतं. हे अलाउन्स शहराच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंगवर अवलंबून असतं. या सॅलरी स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता जवळजवळ 1900 रुपये CCA आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर येतो स्पेशल अलाउन्स. ऑफिसरसाठी खास भत्ता. हा साधारण बेसिकच्या 26.5% इतका असतो. या स्लिपमध्ये 12,800 आहे आणि प्रत्येक ऑफिसरसाठी मोठा भाग असतं. त्याशिवाय काही लहान अलाउन्सेस पण असतात जसे LLA लिव्ह एनकॅशमेंट अलाउन्स आपण त्याला म्हणतो. SPL DA म्हणजे स्पेशल डिअरनेस अलाउन्स असतो. हे दोन्ही मिळून थोडं अतिरिक्त पगार आपले वाढवतात आणि टोटल ग्रॉस सॅलरीमध्ये हे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर तुम्ही बघू शकता तुमचं बेसिक पे आणि सर्व अलाउन्सेस मिळून तुमची सॅलरी जवळजवळ 80,000 प्लस हे जाते. आता हे तुमची ग्रॉस सॅलरी आहे. याच्यामधून काही डिडक्शन्स होतात. ते पूर्ण डिडक्शन्स कट होऊन जी सॅलरी उरते ते नेट सॅलरी असते आणि ते तुमच्या खात्याला जमा होत असते. तर सॅलरी स्लिपचा दुसरा पार्ट आपण इथे डिस्कस करणार आहोत तो म्हणजे डिडक्शन्स. जेवढी तुमची ग्रॉस सॅलरी आहे त्याच्यामधून डिडक्शन मायनस होऊन नेट सॅलरी तुमच्या हाती येते बरोबर. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डिडक्शन म्हणजे NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम. हा म्हणजे आपल्या भविष्याचा आधार आहे. प्रत्येक महिन्याचं बेसिक पे आणि डिअरनेस अलाउन्स याचं 10% कापलं जातं. या सॅलरी स्लिपमध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 5,800 एवढी तुमचं NPS डिडक्ट झालेलं आहे. दुसरं डिडक्शन म्हणजे प्रोफेशनल टॅक्स. हे राज्य सरकारकडून ठरवलं जातं आणि महिन्याला याचं डिडक्शन तुमच्या सॅलरीमधून होत असतं. पुढे असोसिएशन फीज. बघा तुम्ही RRBमध्ये जेव्हा जॉईन होता किंवा इतर कुठल्याही बँकेत तुम्ही जॉईन होता तेव्हा तिथे युनियन असतात. त्याचं सबस्क्रिप्शन आपण घेत असतो, युनियन जॉईन करत असतो. त्याचं डिडक्शन इथे दाखवलेलं आहे. बाकी अदर डिडक्शन जसे काही मिसलेनियस डिडक्शन्स असतात जसं फेस्टिवल फंड, वेलफेअर फंड किंवा काही स्मॉल रिकव्हरीज असतात असे तुमच्या ग्रॉस सॅलरीमधून डिडक्ट होत असतात. आता आपण कॅल्क्युलेट करूया. टोटल तुमची ग्रॉस सॅलरी 81,093 रुपये होती. त्यातून 6,759 रुपये डिडक्शन्स वजा केल्यावर हाती मिळणारी सॅलरी म्हणजे 74,300 रुपये प्लस एवढी तुमची सॅलरी नेट सॅलरी म्हणून कॅल्क्युलेट होईल आणि एवढी तुमच्या खात्याला जमा होईल. आता ही झाली तुमची नेट सॅलरी. पण थांबा, अजून एक मोठा फायदा आहे. एम्प्लॉयर NPS कंट्रीब्युशन म्हणजे बँक तुमच्यासाठी दर महिन्याला काही रक्कम तुमचे NPS फंडमध्ये ॲड करते. या सॅलरी स्लिपनुसार 8,221 रुपये NPSमध्ये बँकेने कॉन्ट्रीब्यूट केले आहेत. म्हणजेच टोटल बेनिफिट पर मंथ जर आपण पाहायला गेलो तर ते आहेत 89,000 रुपये. आता हे झालं तुमचं टोटल RRB-PO न्यू जॉईनी और ॲज अ ऑफिसर जेव्हा तुम्ही जॉईन होता RRB-POमध्ये याच्या सॅलरीचं टोटल ब्रेकडाऊन. लास्टला मी तुमच्यासाठी RRB-POच्या सॅलरी स्लिपचा एक स्क्रीनशॉट अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता.